नमस्कार. बोर्डाची परीक्षा. अरे बापरे, फक्त नाव ऐकलं तरी पोटात कसा गोळा येतो, हो ना? हा जो काळ आहे ना, तो किती स्ट्रेसफुल असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण काळजी नसावी म्हणूनच आज आपण परीक्षेच्या तयारीची सगळी सूत्र उलगडणार आहोत. म्हणजे काय की परीक्षेला घाबरून नाही, तर एकदम आत्मविश्वासाने कसं सामोरं जायचं हेच बघणार आहोत. परीक्षेचा दबाव तो तर सगळ्यांनाच जाणवतो, यात काही नवीन नाही. पण एक गंमत आहे, ह्याच प्रेशरला आपण आपल्या सक्सेसची पहिली पायरी बनवू शकतो. आता तुम्ही म्हणाल कसं? चला तर मग बघूया या चॅलेंजला कसं फेस करायचं ते. म्हणजे बघा, 10वी आणि 12वी हे म्हणजे कसं, अभ्यास, क्लासेस, मग स्वतःचा अभ्यास, या सगळ्याचं एक चक्रव्यूहच आहे जणू. आणि मग अशावेळी मनावर थोडा ताण येणं अगदी स्वाभाविक आहे. पण प्रश्न हा आहे की या तणावाच्या डोंगरावर मात करून यशाचं शिखर गाठायचं तरी कसं? तर याचीच गुरुकिल्ली आता आपण पाहणार आहोत. आणि ती गुरुकिल्ली काय आहे माहितीये? ती आहे नियोजन. हो, प्लॅनिंग. योग्य नियोजन म्हणजे एक अशी जादूची कांडी आहे जी तुमच्या चिंतेचं रूपांतर थेट आत्मविश्वासात करते. अभ्यासाच्या या अथांग समुद्रात तुम्हाला दिशा दाखवणाऱ्या कंपाससारखं हे काम करतं. आणि खरं सांगायचं तर हीच आहे यशाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी. ओके, मग हे नियोजन करायचं तरी कसं? खूप सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1, आपला अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न काय आहे हे नीट समजून घ्या. स्टेप नंबर 2, जुन्या प्रश्नपत्रिका त्या तर सोडवायलाच हव्यात, म्हणजे प्रॅक्टिस होते. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची स्टेप, प्रत्येक विषयासाठी एक व्यवस्थित वेळापत्रक बनवा. बस, या 3 गोष्टींनी तुमच्या तयारीचा पाया एकदम पक्का होऊन जाईल. अनेकांना वाटतं वेळापत्रक म्हणजे बंधन, पण नाही, ते एक जादूचं साधन आहे. खरंच, जरा विचार करून बघा, तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढेल, सगळ्या विषयांना समान वेळ देता येईल, रोजच्या रुटीनमुळे ताण आपोआप कमी होईल आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, तुमचा कॉन्फिडन्स एकदम बूस्ट होईल. आणि हे सगळं कशामुळे? फक्त एका चांगल्या टाइम टेबलमुळे. चला, प्लॅन तर आता तयार आहे, पण खरी लढाई तर आता सुरू होते. आणि ती म्हणजे अभ्यासाची. फक्त पुस्तकं घेऊन बसून पानांच्या पानं वाचून काही उपयोग नाही. स्मार्ट स्टडी कसा करायचा, यशस्वी अभ्यासाची काही खास टेक्निक्स आहेत जी आता आपण बघणार आहोत. आता इथे 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे फक्त घोकंपट्टी करण्याचा, जे विषय सोपे वाटतात तेच परत परत वाचण्याचा, आणि अर्थातच मोबाईलमध्ये हरवून जाण्याचा. हा मार्ग कुठे नेतो? अपयशाकडे. पण एक दुसराही मार्ग आहे. तो म्हणजे संकल्पना समजून घेण्यावर भर देणं, अवघड विषयांना चॅलेंज म्हणून स्वीकारणं आणि मोबाईलचा वापर कमी करणं. आणि हो, हाच आहे टॉपर्सचा मार्ग. एक वाक्य आहे ते अगदी लक्षात ठेवा. स्वतः नोट्स काढून केलेला अभ्यास कधीही चांगला. का? कारण खूप साधा आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतःच्या हाताने लिहितो तेव्हा ती आपल्या मेंदूत अगदी पक्की बसते. आणि ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी रिव्हिजन करायची वेळ येते ना, तेव्हा या नोट्सपेक्षा चांगला मित्र दुसरा कोणीच नसतो. तर मग हा स्मार्ट अभ्यास नक्की आहे तरी काय? सोपं आहे. जे वाचलंय ते लिहून काढा आणि जे लिहिलंय त्यावर विचार करा. मनात काही शंका आली, थांबू नका, लगेच शिक्षकांना विचारा. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट, घड्याळ लावून पेपर लिहिण्याची प्रॅक्टिस करा. कारण लक्षात ठेवा, खरी परीक्षा फक्त तुमच्या ज्ञानाची नाही, तर तुमच्या टाइम मॅनेजमेंटची सुद्धा आहे. ओके, तर सगळी तयारी झाली, पण खरी कसोटी तर आत्ता आहे. परीक्षा हॉलमधल्या त्या 3 तासांची, वर्षभराची मेहनत तिथेच पणाला लागते. चला तर मग त्या महत्वाच्या क्षणांसाठी काय स्ट्रॅटेजी वापरायची ते जाणून घेऊया. पेपर हातात आल्यानंतर जी सुरुवातीची 10-15 मिनिटं मिळतात ना, तो तुमचा गोल्डन टाईम आहे. या वेळेत अजिबात घाबरायचं नाही. शांतपणे संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचून काढा. कोणता प्रश्न सोपा आहे, कोणता अवघड आहे, कुठून सुरुवात करायची, याची मनातल्या मनात एक आखणी करून घ्या. हीच तुमची जिंकण्याची पहिली चाल असेल. आता काही महत्वाच्या टिप्स. शक्यतोवर प्रश्नांचा क्रम बदलू नका. प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पानावरच सुरू करा. एखादं उत्तर आठवत नाहीये, तिथेच अडकून बसू नका. पुढे जा, वेळ वाचवा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हाईटनरला कायमचं बाय करा. या लहान सहान गोष्टी आहेत, पण तुमचे मार्क नक्कीच वाचू शकतात. पण एक मिनिट, या संपूर्ण प्रवासात विद्यार्थी एकटा नसतो. त्यांच्या मागे एक भक्कम आधारस्तंभ उभा असतो, आणि तो म्हणजे त्यांचे पालक. मुलांच्या यशात पालकांची भूमिका किती महत्वाची आहे हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. आता इथेही 2 बाजू आहेत.
एकीकडे आहे अपेक्षांचं ओझं, दुसऱ्या मुलांशी होणारी तुलना. ह्या गोष्टी मुलांचा आत्मविश्वास कमी करतात. पण दुसरीकडे आहे प्रेमाचा आधार, मोकळा संवाद आणि सहानुभूती. तर पालकांनो, मुलांसाठी आधार बना, ओझं नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर पालकांनी आपलं घर मुलांसाठी एक सुरक्षित किल्ला बनवायला हवं, जिथे फक्त शांतता, पॉझिटिव्हिटी आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल. कारण यशाचं खरं पोषण घरातल्या वातावरणातच होत असतं. तर ही सगळी सूत्र परीक्षेत यश मिळवण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील. पण जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा हे प्रवासातलं एक स्टेशन आहे, संपूर्ण प्रवास नाही. त्यामुळे आजचा शेवटचा प्रश्न हा आहे की या परीक्षेच्या पलीकडे जाऊन शिकण्यातला, ज्ञान मिळवण्यातला खरा आनंद कसा मिळवता येईल, यावर नक्की विचार करा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.